भेटण्यासाठी एक भक्ताचा समूह लोंढाच्या लोंढा हरीकडे चाललाय. ती भक्ती आणि ही भक्ती माऊलींची. माऊली बसलेच पालखीत आणि त्या माऊलींना पंढरीनाथाला भेटायचंय. पंढरीनाथ यांची वाट बघतात संतांची आणि बोलवतात. तो भक्तीचा गुलाल आहे. दोघं एकच आहेत, कारण विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. त्याच पांडुरंगाने माऊलीचं रूप घेऊन आळंदीमध्ये निवास केला आहे. जो पंढरीत होते पांडुरंग, ते आळंदीमध्ये संजीवन रूपाने राहिले. त्यांना दोन कसं म्हणायचं, एक कसं जाणायचं, त्यांना दोन कसं समजायचं आणि एक कसं जाणायचं, फार गंभीर आहे हे प्रश्न. कारण विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, त्याच हरीला, त्याच विठ्ठलाला ज्ञान देण्यासाठी ज्ञानोबा व्हावं लागलं. कळालं? हो माऊली. आणि पंढरीतून आळंदीला संजीवन रूपाने राहावं लागलं. म्हणून एकाच पंढरीनाथाला भजे पांडुरंगम परब्रह्मलिंग असं म्हणलेलं आहे. भजे म्हणजे भजा आणि ज्ञानोबाला जाना भजा नाही. भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम. त्यांचं एक परब्रह्मलिंग रूप हे समाधीमध्ये आहे, आळंदीमध्ये विराजमान आहे, जे स्वयंभू आहे, सदा आहे, व्यापक रूपाचं प्रतीक आहे, ते आळंदी आहे. साधकाला साध्यापर्यंत नेण्यासाठी ओवी आहे, ज्ञानाची साधना आहे. विठेवरचा हरी भक्तीचं प्रतीक आहे आणि त्यांचंच रूप हे माऊली हे मोक्षाचं फल आहे. कारण ज्ञानानं मोक्ष होतोय सांगितलेले त्यांनाच. भक्तीनं सुरुवात होती आणि मोक्षाचा कळस बनतो. भक्तीनं सुरुवात केली पंढरीनाथाची आणि त्या भक्तीचा जेव्हा परिपूर्ण भक्ती होती तेव्हा ज्ञानाचा कळस बसतो, ते ज्ञानोबा. आधी विठोबा मग ज्ञानोबा. हो माऊली. भक्तीमध्ये काय आहे, ज्ञानात काय आहे? भक्तीमध्ये जे प्रेम आहे भक्ताला आणि ज्ञानामध्ये ऐक्य आहे साधकाला, त्याच हरीच. इकडे प्रेम आहे, इकडे ज्ञान आहे, ऐक्य, त्याचं नाव ज्ञान. इथं अंतर आहे, इथं अंतररहित जीवाशिवाचं मिलन आहे. अंतर नाहीये म्हणजे अभेद आहे. इथं अंतर म्हणजे भेद आहे, म्हणजे द्वैत आहे. भक्तीला द्वैत लागतं हे सांगायचे पांडुरंगाला आणि माझ्या ओळखीसाठी अद्वैत लागतं हे सांगायचं ज्ञानोबाला. खोल विषय असतो आणि बुद्धीला तो कळायलाच पाहिजे. दोन वाक्य सांगा, काय बोलले? भक्ती आणि ज्ञानाचं डिफरन्स काय सांगा. भक्तीला द्वैत लागतं आणि ज्ञानाला अद्वैत लागतं. मग ओळखीसाठी ज्ञानाला अद्वैत लागतं. ताई, भक्तीमध्ये प्रेम आहे, भेद आहे आणि द्वैत आहे आणि ज्ञान म्हणजे भगवंताची ओळख.
तिथे ज्ञान आहे, अभेद आहे आणि अद्वैत रूप आहे, एवढं घेतलं होतं. ऐका, बरोबर आहे. ऐका, ऐक्यानंतर ईश्वराचा स्पर्श आहे. ऐक्यानंतर दोघांचं अंतर संपलेलं आहे. ऐक्यानंतर रूपादीचा बाद आहे आणि ऐक्यानंतर सोचाच चौकडे आस्वाद आहे. सुंदर आहे. ज्ञानेश्वरी लहान नाहीये. द्वैतामध्ये भक्ती करावी लागते हे सांगून दिलंय. भक्तीविना ज्ञानेश प्रवेश नाही हे वारीने दाखवून दिलंय. मृदंगाच्या स्वरामध्ये नाचतात ते हरीचेच असतात, पण हरिरूप होण्याला ज्ञानोबा लागतात हे सांगितलंय. फक्त कळायचा अवकाश आहे. भक्ती परिपूर्ण झाले की वृत्ती हरीतून सरकत नाही. जी वृत्ती हरीला पाहती ती भक्ती सिद्ध होती, पण जी वृत्ती हरिरूप होती ती ज्ञानाची अवस्था येते. पाहते आणि येते. सगळं ऐकत जा नीट. एका वाक्यात बोलले का मी? प्रीती एका वाक्यात सांगितली. द्वैत आणि अद्वैत वाट किरड ऐकू ऐकू. त्याचा भावार्थच कळायला पाहिजे, समन्वय साधला पाहिजे आणि ती अनुभूती भोगली पाहिजे. तोच आहे, दिसणारा तोच आहे, पण तो कुठे आहे? तो तिथं विटेवर आहे, इथं अंतःकरणाच्या आत, अंतःकरणाच्या विटेवर आहे. त्याचं ते एक रूप आहे आणि हा स्वरूपानं इथं आहे, ते रूपानं तिथं आहे. नाही का? हो माऊली. मग दिसतो तो कसा असतो? तो दिसतो त्याचं स्थान काय, त्याची ओळख काय, त्याचा बुद्धीशी स्पर्श कसा करून घ्यायचा आणि त्याच्या ऐक्यामध्ये कसं राहायचं, त्याला कसं जाणायचं, त्याच्यामध्ये त्याचा आकार कसं बनायचं, त्या हरीला बुद्धीमध्ये कसं प्रगट करायचं हे ज्ञान सांगतं. तो दिसतो आणि तो आहे हे भक्तीनं, हे प्रेम सांगतं. मी त्याचा आहे, तो माझा आहे. ह्याच्यामध्ये मी आणि तो आहे, पण ज्ञानामध्ये तो आणि मीचा बाद आहे. हे भक्तीचा शेवट टोक आहे. तो आहे, त्याचा मी आहे. इथं तो आणि मी हे द्वैत आहे आणि तो मीचा बाद हे अद्वैत आहे. तोच हरी आत आहे आणि तो संबंधित आहे माझा संबंध याशी नाही आता. ज्ञानानं वृत्ती ईश्वराला आलिंगन देती आणि बोधामध्ये समरस होती, वेदाची शक्ती येती, आत्मत्वाची प्रतीती होती आणि बुद्धी शिवरूप होती. हे अद्वैत. साष्टांग दंडवत माऊली. अद्वैत द्वैत ऐकतो, त्याचा भावार्थ काय हे कळायला पाहिजे ना. अद्वैतातला भगवंत कसा, द्वैतातला दिसतो कसा, आणि तो वास्तविक असतो कसा. दिसणं आणि असणं डिफरन्स आहे. दिसणं प्रेमाचं प्रतीक आहे, वृत्तीचा संबंध आहे आणि द्वैताचा मार्ग आहे. पण असणं त्याचा संबंध आहे, त्याची ओळख ज्ञानाचा रंग आहे आणि त्याचा भेट खरा श्रीरंग आहे. नाही कळालं का भेट? नाही कळालं माऊली. खरंच पाहणं आणि हरिरूप होणं फार खूप अंतर आहे. भक्तीचाच गुलाल येतो, नाकारता येत नाही. पण ज्ञानाला टाकणं
हे आमच्या सीमित नाही. तू आणि मी वाचून तो आहे हे ज्ञान सांगतो, तो आहे हे भक्ती सांगते, सगळीकडे तोच आहे ही मुक्ती बोलती. त्याचा मला संबंध आहे हा वेद सांगतो. आणि त्याच्यामध्ये मन प्रवेश करत अमोक्ष तुम्हाला सगळं काय त्याच सामर्थ्य देतो. तोच मी आहे हा अनुभव हा वेदामुळे येतो, संतामुळे कळतो, ग्रंथ हृदयात थांबतो, तिथे जगत भाव संपतो. जगत भाव, एक आत्मभाव, एक देह भाव, एक भक्ती भाव. चार भाव, जगत भाव, देह भाव, आत्मभाव. अजून काय सांगितलंय? भक्तिभाव. भक्तीतला भाव तो आणि मी. तो आहे पण कुठं आहे, कसा आहे, कोण आहे तो, मी कोण आहे, अंतर काय आमच्यात. प्रेम आहे ही भक्ती आहे, त्याची जाणीव ही मुक्ती आहे, त्याची आवड म्हणजे भक्ती आहे, त्याची प्राप्ती म्हणजे मुक्ती आहे, त्याचं ऐक्य म्हणजे मोक्षाची स्थिती आहे. आणि त्याला बाजूला करून पाहणं हे भक्तीची रीती आहे. समजा आपल्या मुलीच्या घरी गेली 40 बघतीस की नाही, म्हणजे तुझीच आहे विसरलीस का? कधी संपत का तुझी नाही ती? पहिलीच भक्ती ओळखावं लागतं. जसं मुली तुझ्या घरी गेली जात नाही का? हा, जरी गेली तर ती मी आईची त्या घरातली नाही समजती. तसं मी तोच आहे हे ज्ञान समजून देते. खूप अंतर आहे म्हणजे मोक्ष आणि भक्ती. ही भेदातली भक्ती आहे, ही अभेदातली शक्ती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे, जगत बुद्धी निवृत्ती आहे आणि सतत आत्मप्रतीती आहे. फक्त एक ग्रंथ ऐकला म्हणजे झालंय का मग? ज्या जीवाची जीवदशा पोसायची आहे, आत्मदशा भोगायची आहे, वृत्तीला टाकायचंय, अविद्येला सोडायचे, ब्रह्मभावात जगायचे, हरीला जाणायचे, हरिरूप बनायचे, तो पाय का? मुली कुठे असू दे पण ती माय बापाला विसरत नाही, कारण की मी त्याचीच आहे. तसं ज्ञानामध्ये मी तोच आहे की कळावं लागतं मग. आणि तुम्हाला हे अनुभव असतो म्हणून हे बोलावं लागतं, त्याचं गरज नाही बोलायच्या. पण समजत नाही बेटा, आठवण करून द्यायला. हा जन्म फक्त प्रारब्धाचा भोग आहे आणि ज्ञान म्हणजे जन्म अभाव आहे. वीराचा तिथं काही लवलेच नाही, देहभावाला उत्पत्तीच नाही, वृत्ती ईश्वरावर अलगच नाही आणि भ्रांती तिथे शिवतच नाही, अभेतीतून जातच नाही, ब्रह्मभाव संपतच नाही आणि संताविना हे कळतच नाही. कळतं संताविना? संतांचं कामच नाही. का देवापाशी जागा श्रेष्ठ संत का सांगितले? कारण त्या हरीला सांगू प्रगट करतात, त्या हरीला जगात सांगतात आणि त्या जगात त्या हरीचं वैभव वाटतात. म्हणून संत देवापेक्षा प्रिय देवाला पण असतात. तुमच्या अंग सोडून द्या, अड्ड्यात गेलं का बा? हा पांडुरंग वाट बघतो, कळसावर काय बसतो, माझे लेकरं येले मध्ये नसतो भारी कळसावर, लाखो लोक येतात, दर्शन कसं होईल? मी वर येतो, मला पहा, मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला, मी तुम्हाला, म्हणून कळसा दर्शन. तुला काल मी काय म्हणलं? आम्हाला जायचं पण आम्ही बारी लागणार नाही, त्याला तर त्रास देणार नाही. तुझ्या जो आहे तो दूरच नाहीये, तो आमच्या सोबत आहे, त्यांचं प्रेम आहे आणि त्याचा संबंध आहे, तोच हरी आहे खरा.
आम्ही सकाळी महाराजांसोबत सकाळी विचारायचा समज सुटतच नाही की ती ज्ञानाची मजबूती आहे ना बेटा, खूप आहे त्या लागतं मग सोपं का काय मोक्ष होणं? कोटी जन्मातली वासना, कोटी जन्माचे संबंध, कोटी जन्माचे कर्म, कोटी जन्माचे पाप 50 नंतर संपतात तुमच्या. तेच नाही. आणि तेवढं तुटून अभ्यास बी करत नाही आपण. आज म्हटलं लग्न दुपारी काय करू सकाळचा टाइम, आणि काल 8 घंट्याचा प्रवास टाकून गेले. डिफरन्स बघा. त्याचं प्रेम आपण पाहतो भक्ती त्याच्याकडं प्रेमानच पाहतो, पण प्रेमानं पाहतो पाहणारा आणि पाहणे इथं भक्ती आहे. कळत नाही मंगल सुन्नेत आपण दोघांचं ऐक्य प्रेम नाही. हा पाहणारा म्हणजे प्रेमाचा जीव आहे. तेच की दोघांचा पाहणारा दिसणार आणि ज्याच्याद्वारे पाहतो ती वृत्ती. प्रमाण नेत्रातून वृत्ती बाहेर येते. पाहणारा अंतःकरण जीव, दिसणारा शिव. इथे जीव है, वृत्ती है, अंतःकरण है, भेद है, व्यवहार आहे, सगळे ज्ञानामध्ये काहीच नाही. अंतःकरण कुठे संपलं की मन हे राम झाले. मन म्हणजे अंतःकरण. अंतर्बाह्य रंगून गेले रामाची. आज भी तू बाहेर भी तू. हा सगळा तोच आहे. पण इथं पाहताना सगळा कुठे तो आणि मी आहे. तिथंच ते आणि पाहणारा मीच, दिसणारा तूच. कळतं काय? पाहतो मी म्हणजे अंतःकरण आहे, दिसतोस तो म्हणजे उपाधी आहे, आणि दिसणं वृत्तीचं म्हणजे भेद आहे, म्हणजे व्यवहार आहे. आणि तिथं व्यवहार नाही, पाहणं नाही, भेद नाही, उपाधी नाही, तू नाही, मी नाही, आणि तुम्ही वाचून तोच आहे. ते ज्ञान आहे. विठ्ठल करा. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. अंतःकरणाची उपाधी आपण बघतो, त्याची उपाधीच आहे, त्याची माया आहे, तो ती जीवाची. हे सांगणार आहे तुझ्या, हे सांगणार आहे की प्रमाता म्हणजे जीवभाव, दिसणं तो शिवभाव, आणि तो पाहतो म्हणजे अंतःकरण, दिसतो उपाधीच्या माध्यमातून. त्याची उपाधी ते पाहता येते ना. व्यापकाला कसं पाहायचं? व्यापकाला पाहता येत नाही म्हणून भक्ती प्रगट झाला. हृदयातून प्रेम दाटलं, रडले म्हणून तुला मी काल संपच घालतो, इतकं रडले वक्ता बघता. लईच वाटलं ते पालख्या, ते माऊली, ते दिंड्या, ते वारकरी, ते मृदकन, ते टाळण. आपण का घरी माझे माऊली चालले तर आपण पण चला. ते नाही जायचं आता आपण अगोदर जातोच ना मी तर राहायला पंढरपूरला. पण आधी जर 8 दिवस गेले असते तर थोडस बरं वाटलं असतं वाटायला. पण चूक असते, तयारी नाही काय जायचं. मग काय आपलं आयुष्यात परमार्थासाठी आता पूर्ण करायचं. आपलं कर्तव्य संपलंय, परमार्थ उरलाय. कर्तव्य सोडले का, चुकलोत का, कुठं कमी पडलोत का, काहीच नाही. पण कसं असतं त्यानं पुन्हाच ये म्हणला पुन्हा जायचं. त्याचं रोज चिंतन, रोज वारीच आहे, हमेशाच वारी आहे. त्याची ओळख आहे, त्याची भेट आहे, त्याचा स्पर्श आहे, त्याची अनुभूती आहे, त्याचं सगळं बोलणं आहे, त्याचाच अनुसंधान आहे, काहीच नाही. मग त्याची सेवा रोज आहे. हीच रोजचीच वारी बनायचं, गप्प बसायचं. कुठे कुठे कसं असतं आपल्याला आता सर होत नाही, काही पाऊस पडला नाही चालता आलं, कुठं पडलो आपण काही झालं तर हे मार्ग थांबवलं माझा अवघड आहे. सगळ्या कठीण आहे जीवन, फार कठीण आहे. आता भेद आणि अभेद, भेदामध्ये व्यवहार आहे तुम्हीचा. एक मिनिट, ऊन आहे ना आता ऊन आहे. चला, भक्तीमध्ये जेव्हा जगताचा स्वीकार केला, जगताला धरून, मायेला धरून, उपाधीला स्वीकारून वृत्ती उत्थान पावते अविद्येच्या हातात. मन म्हणजे वृत्तीच आहे ना, ती उत्थान पावते आणि हरीला भक्ती. इथे जगत सुटले जातपर्यंत थोडस कमी विसर राहण्याचा, याच्यामध्ये विसर आहे भक्तीत. आणि ज्ञानात बाद आहे. फार सुंदर विचार खूप फरक आहे. पण यावरती वृत्ती, पण वृत्तीच राहत ती मुक्ती. ती ईश्वरमय झाली म्हणजे संपली. तदाकार तन्मय, तन्निष्ठ, तद्रुप,
ही भाषा आहे. जेव्हा अग्नी आणि कापूर एक झाले तर पुन्हा कापूर विनय नंतर अग्नी विनय फक्त सुगंध. तसं वृत्ती विनय, देव विनय, शिव विनय फक्त आनंद. इकडं सुगंध, इकडं आनंद. सुंदर प्रयास लागला. नाही कापूर आपण लावतो, अग्नी दिसतो. अग्नी आहे, खाली कापूर बी आहे. जोपर्यंत अग्नी दिसतो तोपर्यंत कापूर असतो की नाही? जोपर्यंत अग्नी ते होतो तोवर कापूर असतो. पण जेव्हा अग्नी बी गेला आणि कापूर बी गेला, सुगंध राहिला, तसं देहवृत्ती बी गेली, जीवभाव बी गेला, शिवभाव गेला, आत्मभावाचा सुगंध आला, ज्ञान म्हणते त्याला. सुंदर प्रयास झाला. जोपर्यंत कापूर आहे तोवर अग्नी आहे. पण कापूर संपला की अग्नी बी गेला. तसं अंतःकरण संपलं की वृत्ती बी गेली. सुगंध इकडे राहिला, इकडे आनंद राहिला. इकडे सुगंध असतो ना बरं कापूर लावल्यावर. हा, मग हे आनंद उरतो, इथे सुगंध उरतो. हा गत्यांत, हा सिद्धांत. इथे सुंदर आहे. म्हणजे हे कळायला मार्ग काय, याच्यापेक्षा कुठे बोलताच येत नाही. राहायच काय म्हणजे किती सुंदर प्रयास, म्हणजे प्रयास आहे हा. की जोपर्यंत प्रकाश दिसतो, हा प्रकाश ज्योत आहे अग्नीची आणि ही प्राण ज्योत आहे जीवाची. हा जीवाचा प्राण शिवामध्ये एकरूप होतो, तेव्हा संबंध जातो. कारण बघ ना, ती ज्योत ईश्वरात घेतो. भक्ताचा एखादा देह पडला तर ती ज्योत आपल्या ईश्वराच्या आत येते, अशी जाते. तशी प्राण तसं लागते. मग ही ज्योत आणि ती ज्योत एक झाली. म्हणजेच अंतःकरण वृत्ती ईश्वरामध्ये समर्पित असते. त्याला म्हणतात तद्रूप, तन्निष्ठ. तद्रूप म्हणतात ना, सद्रूप, चिद्रूप, तद्रूप, असं हे त्याचे भाव आहेत. आता आहे का, जेव्हा दिसतो ईश्वर दिसतो आपल्याला आणि पाहतो, एक दिसणं आणि एक पाहणारा. दिसणारा विठ्ठल आहे, पाहणारा भक्त आहे. मग पाहणारा हा जीव भावातून पाहतो. आत्मभावातले असतात पण कमी. ऐका, त्याला पाहणं हा भक्तीचा गुलाल आहे. त्याला जाणणं हा ज्ञानाचा सुगंध आहे. त्याचं ऐक्य होणं हा मोक्षाचा रंग आहे. बेटा, हे 3 वाक्य सांग मला, पुढचं बोलायचे. दोघांचं ऐक्य तर सांगायचं. हे 3 वाक्य बोला. आता गडबड नाही, हे बोलत धरतात मला. तुम्ही फाट सांगितलं असं झाकून टाकतात. त्याला बोला. 2च. दिसणारा विठ्ठल आहे, पाहणारा भक्त आहे. तो जीव भावातून पाहतो. पाहणं हा भक्तीचा गुलाल आहे, जाणणं हा ज्ञानाचा सुगंध आहे आणि ऐक्य हा मोक्षाचा रंग आहे. हॅलो प्रेरणा, शब्द किती मार्मिक आहेत बघ. आता हे मार्मिक आहेत की नाही सांग. हो माऊली, अनमोल आहेत, मार्मिक आहेत खरंच. हा, की पाहणारा म्हणजे अंतःकरण. अजून तिथं तसं साबूत आहे अंतःकरण. अंतःकरण म्हणजे काय, आत असलेले इंद्रिय. हे इंद्रिय हात कार्य करतात, ते इंद्रिय व्यवहार करतात. कुठला, मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा, अहंकाराचा. कधी अहंकार करतो, मी श्रीमंत आहे, मी हुशार आहे, मला पाठ सांगता येतो. हे अहंकार नाही का? मग ते अहंकार आहे. पुन्हा चिंतन करणं, चित्त चिंतन करतात, चिंतन करतात. ज्याला पागल आहे ते चिंता करतात, मूर्ख. आणि ज्याला ज्ञान आहे, संत आहेत, गुरु, ते चिंतन करतं. चिंतनामध्ये चिंता पकडून जाते. ईश्वराला ती चिंता त्याला करावं लागते. हा, म्हणून चिंता त्याला करायला लावे, चिंतन त्याचं आपण करा. त्याला म्हणा, तू चिंता कर, मी तुझं चिंतन करते. 2 काम वाटण करू, तुझे चिंतन मी, माझी चिंता तू. खूप छान माऊली. हो माऊली, खूप छान. आणि सांगायचं गरज नाही, आपण त्याला हे दिलं तर ते चिंता करतो, आपलं कळत नाही. आता ऐका, तो भगवंत शिव आणि पाहणारा जीव, तो शिव हा जीव. मग 2 नाव आले की नाही. भक्तीला जीव भाव लागतो, ज्ञानाला आत्मभाव लागतो, जगाला भेदभाव लागतो आणि संताला सगळे करण्यासाठी आयुष्य तत्वामध्ये
तपोमय करावं लागतं. कारण संत कशासाठी आहेत? जीवाचा उद्धार, जगताचा बात, अज्ञानाचा नाश, आत्मप्रकाश इथे करतात. दुसरं कोणीच करू शकत नाही. कोणीच करू, देवाचा देव करू शकत नाही. बाकी जाऊ द्या तिकडे, तुम्ही आम्ही जाऊ दे. योगी म्हणजे देवाचा देव जाणे जे लिहून ठेवले मावले ना. योगी म्हणजे देवाचा देव जाणे जे. पण आत्मयोग आहे त्याचा, जीव भाव नाही त्याचा. तो त्याच्यात आहे, ईश्वरात आहे. तो देहात नाहीये, त्याचा भेद नाहीये, त्याचा संबंध कर्माचा नाहीये, त्याच्यापाशी दृश्य खरं नाहीये, आणि तो परमात्मा अलग नाहीये. तो योगी आहे. तो भगवंतावर आलं त्याची बुद्धी सरकतच नाही, कारण ते देहात उरलीच नाही, त्याचा भेद ठेवलाच नाही, आणि तो भगवंताला बाजूला ठेवू शकत नाही. तो योगी किती सुंदर आहे. म्हणून योगी पावन म्हणायचं. किती छान आहे मंगल ते अर्थ. मुक्ताबाई म्हटले माऊलींसाठी, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती माना वापदेश. शब्दशास्त्रे, शब्दशास्त्रे लोक कापतात तुम्हाला बोलू बोलू, कुठंच नाही. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती माना वापदेश. त्यांचा उपदेश गाव खरे मंगल अनुभूती आम्हाला ही. त्यांच्या उपदेशात बुद्धी असल्यानंतर ते क्लेश आपोआप बदलला जातो, आणि त्या आनंदाचा संवाद सतत येतो, आणि भेद मावळल्यानंतर तो जीव शिव एकत्र येतो. तेव्हा कुठले शब्द, कुठला व्यवहार झटकून टाकतो. पद्मपत्र विवांभसा, कमळाच्या पाण्यावर पाऊस पडला तर पडतोच, तसं अग्रकरण अंतःकरण अग्रष्टांग दुःख सुख दुःख येतच, पण कमळाच्या पाण्यावरचं पाणी ते पाणी ढकलून देतं बिंदू, तसं अंतःकरण सुख दुःखाला ढकलून देतं ते ज्ञानी. ते छान भेटत, खूप कारण हे शिकण्यासाठी आपण आलो बेटा. तुला मी काल म्हणलं इथून पुढे ज्ञानेश्वर सोडू नकोस, बिलकुल नाही. कारण ती पहिली आवृत्ती होती, आता ही नंतरची. की जसं जसं आपण त्यांचं तपश्चर्या करू, तसं तसं वेदाचं चिंतन करू, तसं तसा भेदाचा नाश होऊन अभेदाचा प्रकाश येतो, आणि त्या हरीचा संबंध होतो, देहाचा संबंध संपतो, तत्क्षणी हरी प्रगटतो, आणि बुद्धी ब्रह्मनिष्ठ होती, आणि देहातून अलग होऊन आत्मस्वरूपावर राहती. ते ज्ञान मंदिर होतं हृदय, आणि बोध तिथून सतत येतो. तो अभेदाचाच प्रसाद असतो, कारण तिथं बोधच ब्रह्म हे बोध रूपानच आहे तिथं. हा बेटा, बोध म्हणजेच ब्रह्म आहे, बोध म्हणजेच वेद आहे, आणि वेदातून भगवंताला प्रगट केलेले, जीवाशिवाचं ऐक्य केलेले, वेदाचा नाश झालेला आहे, देहाचं आवरण काढलेले, पंचमहाभूताला बाजूला सारलेले, परमात्म्याला प्रकाशित केलेले, आणि वृत्ती ईश्वरामध्ये एक झालेली आहे, आणि जगाची स्थिती संपून आत्मस्थिती सुरुवात झालेली आहे. ही भक्ताची परिसीमा आहे, त्या अद्वैताची स्थिती आहे, अभेदाची स्थिती आहे, आणि भेदाची रीती नाही. भक्तीला भेदाची रीत आहे, आणि अभेदाला हरीची ओळख आहे. भक्तीमध्ये तो दिसतो, ज्ञानात तुमच्या सोबत असतो. किती सांगावं मग, सोपंच आहे. तो दिसतो तुमच्यावर भिन्न नाही, पण तो तुम्ही भक्तीने केलाय, पण वेदामध्ये तुमच्या सोबत त्याने तुम्हाला एक करून दिले वेदानं, तिच्याशिवाय पण नाहीच आहे. पण वेद किती मोठा आहे, संत किती मोठे. वेद मौन झाला, संतांना जीवाला ब्रह्मभाव करून दिला, म्हणून वेदापेक्षा संत मोठे. मौन झाला, वेद मौनावला, ते गुही तुझला देत असे.
इथं मिळून झाला ते गुह्य हरीने प्रगट केलं कृष्ण रूपानं. त्या स्वरूपाने एक जगासाठी प्रारब्ध संपवण्यासाठी तर ते चिन्मय अवस्था प्रगट झाली उपाधीच्या द्वारे. ती माया उपाधी, ही अविद्या उपाधी. जीवानं बद्धता स्वीकारून कर्माला धारण केलं आणि भ्रम उत्पन्न करून संबंध जडाचा केला. वासनेचा उत्कर्ष झाला, खोट्याचा अनुभव आला, मोह सुरू झाला, वृत्ती विकारात गेली, देहाचा संबंध झाला, ही द्वैताची स्थिती आली, भेदाची भ्रांती झाली, दर्शाला आहेपणा आला, भगवंताचा आहेपणा संपला, भक्तीचा मार्ग आला, भेदाचा स्वीकार केला, परमेश्वर दूर गेला. जो तुमच्या सोबत आहे त्याला तुम्ही बाजूला केलं, त्याला भेद म्हणतात. जो तुमच्या सोबत आहे तो प्रगट झाला, त्याला अभेद म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. सरबट आहे वाटते. माऊली ह्याच्यापेक्षा काय मोठं आहे, काय छान, शांत अंतकन पृथ्वी थांबते या बोधानं. काळ थांबतो, काळ. म्हणजे मला सांगायचे, तुम्ही जेवढं चिंतनात जगलात तेवढं तुमचं आयुष्य तिथून वजा होत नाही. आगाव देतो देव तुम्हाला. तिथला प्रेक्षण जे आहेत ना ते आपल्या आयुष्यात गट वजाच होत नाही. कधी पोतीला काळ त्याला मोजतच नाही, हे कळतच नाही. अहो रात्र आणि त्या जे पुरुष ती परमार्थ संसारासाठी ओझं होता, तसं गाडीचा जीव आपल्या खांद्यावर असतो, तो काढताच येत नाही. तसं पण त्या मार्गावर जायचं ठरवलं, 1 तास आपण हरीसाठी दिला तर मार्ग खुलला होतो. पण आपल्याला तो क्षण कळावा लागतो, ते कोणी आपल्या आयुष्यात यावं लागतं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता आपण भेद आणि अभेद सांगितलं. माऊली जे काय सांगते की माऊली म्हणते की तुम्ही जीव शिव दोन नाही, भक्ती करा सुख नाही, पण त्याची ओळख नाही तर भक्ती पूर्ण नाही. भक्ती करतातच नाही असं आम्ही म्हणतच नाही. पूजात प्रेम करणं, पूजा प्रेमानं करणं, आरती करणं, ओवाळणं, हे कर्मानंतरची पूजा असते. आधी कर्म आहे, हे पूजा फुल वाहणं हे कर्म क्रिया आहे ना आताची. उपवास नाही, पूजा. कळतं का काहीतरी? त्यालाच नाचायचं टन टन टन, तसं नसतं बेटा. त्याच्यामध्ये प्रेम भरले की उपासना सुरुवात होती. प्रेम भरावं लागतं. कर्म प्रेम वरचाळ वाढतच ना बेटा, ते सुरुवात आहे, सुरुवातच आहे. पण त्याला पाहतो मग तो कुठं आहे कुठं कळत. आता शंकराचार्यांना त्यांच्या लोकांचा ठीक आहे, त्यांना तुच्छ समजलंय. स्वच्छतेनं थोडी अक्षतेनं वाहती तिरस्कार केला त्या लोकांचा. पण आम्हाला असं बोलता येत नाही, कारण हाय ते महत्वाचं आहे. हाय ती भक्ती थांबवाल, कर्म थांबवाल, ती योग्यता आनंदच बोल नाही, आधी नाहीये. आजी झाल्यावर पलंगावर आहे, घर झाले पलंग आहे का? नवरी झाली घरात आली आणि पलंगावर बसते म्हणली, चलू दे बघ. म्हातारी झाल्यावर पलंग आहे, तसं बोध झाल्यावर आभेद आहे. त्याशिवाय कसं कसं पलंग मिळतो काय करायचं, फक्त बघायचं कोण काय करेल ते. तसं ज्ञानामध्ये फक्त साक्षी व्हा, कर्माला बघणारा अंतःकरणात एक भाव असतो, तो साक्षी असतो. आणि कर्म करताना वृत्ती त्या कर्मात असते, तो भेदभाव असतो. वृत्तीमध्ये विकार असतो, सगळ्या आकारामध्ये प्रविष्ट असते. वृत्ती आकाराला पाहती, व्यवहारात जाती, कर्मरूप होती, पुण्या पाप करती आणि सरळ विसरती आणि पाप पुण्य भक्ती, ती भेदाची स्थिती. सगळं पापच. मग काय वळण काय? जेव्हा वृत्ती ताण पावती, तिला हरी माहित नसतं करते, पण मी करता म्हणते ना. कर्म करताना अंतकर्म करतापणा असतं, तो जीवभाव असतो. जिथे जीवभाव तिथं करतेपणा आहेच, जिथे शिवभाव तिथं करतेपणा टाकलेलाच आहे. हे किती डिफरन्स आहे मंगल, थोडे का सांगायला. जीवभावामध्ये करतेपणा आहे, आत्मभावामध्ये जगतच नाही, जीव बी नाही, वृत्ती नाही, देह नाही. कोण कर्म आहे, कुठला करताय? कर्म होत पण करतेपणा नाही, व्यवहार होतो, भेद नाही, जगत दिसतं, सत्य नाही. आणि मी तो वाचून काही मी आणि तू संपलेला असतं, सगळा तोच असतो, तो अभेद आहे. कुठं कर्म आहे, कुठं जीव आहे, कुठं करताय, कुठं पुण्य आहे, काय कळत नाही ग. उगाच नाचायचं. एक श्लोक पाठ केला, एक आलं काही म्हणायला की नाचायचं, एक सगळंच गेलं बाजूला, सगळंच गेलं बाजूला. हे दुसरं झालं, मी पाठ करते रोज म्हणते. केवढा अहंकार असतो रामा. आपल्या आपल्या स्थितीत या ना, मग करा, पूजा करा, धर्म करा, दान करा,
अवघड आहे. इथंच आवडतं हेच. अवघड म्हणू नको. काय अवघड नसते. मी उघडले का ज्ञानेश्वरी? उघडली का? तुला कसं आहे तुला काय अवघड आहे मंगल? प्रत्येकाच तुम्ही पण तसे, मी पण संसारी, तुम्ही पण संसारी. ते मी नसतो. तसंच आहे. काय फरक आहे? तुम्ही पण करता ना भक्ती करता, तीर्थयात्रा. तुझी तपश्चर्या एक आपल्या निर्णय केला ना की आपण श्रवण करायचं, आपल्याला स्वतःला ओळखायचं, अभिजात जायचं, आत्मकल्याण करून द्यायचं, त्या ईश्वराला ओळखायचं आणि बुद्धीला तिथे ठेवायचं. किती कर्म करा ना, बुद्धीला कर्मात नेऊ नका, संपलं. बुद्धीत विकार होऊ देऊ नका, संपलं. बुद्धी कर्माचा कडे जाती, जाऊ दे नका. ओढा माग कर्म करतात होण्याच बाई, करतात मी पाहते. बुद्धीला शिकवायचं, करतेपणा नको. बुद्धीला जाणायचं, विकार नको. बुद्धीला सांगायचं, भेद नको. बुद्धीला सांगायचं, विठ्ठलाच्या पायापासून दूर नको. ऐकल कशी? एकदा सांगून जमत नाही सतत. कारण ती कोटी जन्मामध्ये ती हाला माझं म्हणला नाहीये. कोटी जन्मामध्ये ती भेदातच आहे. अब्ज जन्म तिने पापच पुण्यच बघत झेललेले. तिने हरीची ओळखच नाही या जन्मात दिली. किती भाग्य साधकाचं आमच्या. काय ऐकायचं सोपं का काय नाही? माझं भाग्य. हो, तुझ्याच होणार जन्म लिखित असतं बेटा. मग मला मागच म्हणले मॅडम, तुमच्या हातात नाही. तुम्ही कुठं जाणार, काय होणार त्याच्या हातात. एकादशी आज वारीची पुन्हा सगळे लोक एकादशीला रस्त्याने जातात आणि आज सगळं वारी जाऊन लोक जवळचे लोक वाटतात. काल मी दुकाने गेले तुझ्याकडे त्यांना मला काय किती हसतात वाटत खायला लागतात. व्यवहार करण्याची वृत्ती आहे. म्यूट पहा कोणाचं आहे. टाइम संपलाय. एक ओळ घेते मी याच्या पुढचं सांगते. व्यवहार आहे, वेद आणि अभेद बोलली, भक्ती आणि ज्ञान सांगितलं. म्हणजे लोकांना संशय नको काय बोलली, कारण ज्ञानेश्वरी ओढली नाही. मग कुणाला प्रश्न, कारण बुद्धिमान लोक खूप आहेत मध्ये, खूप बुद्धीचे. मग इथे सांगितलं की भेद आणि अभेद, इथे सांगितलं भेद भक्ती आणि ज्ञान, इथे सांगितलं ईश्वराची वारी म्हणजे काय, इथे सांगितलं अंतःकरण विकारात म्हणजे काय. अंतःकरणामध्ये विकार होतो तर वृत्तीचं उत्थान होताना वृत्ती भेदामध्ये येते आणि जडाला पाहते आणि खऱ्याला सोडून देते. तो व्यवहार तो भेद. पण जेव्हा वृत्तीतला भेदच जातो, वृत्तीतला विकार संपवतो, वृत्ती हरीला जाणते आणि व्यवहार करते, ती अभेदाची स्थिती. न जाणता केलं भेदाची, जाणून केलं अभेदाची. त्याला जाणल्यावर विकारच नाही, ते दिसल्यावर जगतच नाही, तो कळाल्यावर अज्ञानच नाही आणि तो मिळाल्यावर जन्मच नाही. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर हे शब्द येतात. खरंच कोट जन्माचे उपकार, आपल्या आईचे उपकार. तिने जन्म दिला. तिला मला एक म्हणत होते, ऐक तू जास्त येत नव्हतीस मग भागून तुम्ही दोघी मी जास्त येत जास्त आराम. एक ओळी वाजते आणि थांबते, जाऊ नका. एकच होत. हे शब्द ब्रह्मशेष तेच मूर्ती सुरेश, तेच वर्णोष विरहितसे. स्मृती तेचे अवयव, स्मृती तेचे अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याचे ठेव. अर्थ शोभा, अर्थ शोभा. अष्टादश पुराणे, अष्टादश पुराणे, तीची मणिभूषणे. पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नाचे, पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नाचे. ते थांबपाच जाऊ दे, पण योगी सांगतो तुम्हाला मंगल. हे मला बाकीचं म्हणून दिलं आणि त्याचं स्पंदन आहे. तो जो शब्द आहे त्या माऊलीच्या हृदयातून जगाच्या कल्याणासाठी आणि बुद्धीला ब्रह्मत्व देण्यासाठी आणि सुखाचा अनुभव देण्यासाठी माऊलीचं अंतःकरण कळवळून ही ओळी बाहेर आली आहे. म्हणजे शब्द सगळेच ज्या भगवंताला बोलता येत नाही, प्रगट होता येत नाही, मग माऊली रूपानं प्रगट झाले. ते झाले तोच विठ्ठल प्रगट झाले. का बरं, कशासाठी आले? तुझ्याकडे आता मी आले, माझं लग्न होतं म्हणून आले, कारण आहे. तसं माऊली का आले तर जगाचं बंधन काढण्यासाठी, जीवाला जीवभाना टाकण्यासाठी, देहातून वृत्तीला
बाजूला नेण्यासाठी आणि भेदाला संपवण्यासाठी, जन्म मृत्यूला थांबवण्यासाठी आणि अंतःकरण ईश्वरमय होण्यासाठी माऊली आले. आधी शब्द हे वाचून येत का कोणच्या सांगा. कधीचं काय वर्णन असतं, लिलेचं वर्णन असतं. ठेवलं असतं. मॅडम म्यूट का मॅडम? मॅडम म्यूट मॅडम का? म्यूट. माऊलीचं येण्याचं एक काल त्या 750 वर्षापूर्वी आले. कारण वेद होते, पुराण होते, भागवत होते, तेव्हा नव्हते का काय? पहिला लाखो वर्ष झाले का? 750 फक्त, 1000 पण नाही. हा, कारण वेद प्रगट झाले, भगवंतानं अवतार घेतला, श्वासातून वेद प्रगट झाले 4 वेद. पण त्या वेदाचं गुह्य वर्म सांगायला कुणी नाही. ब्राह्मण लोक वेदाला हात लावू देत नाही. शिवले तेव्हा कारण त्यांना आपल्या पोटासाठी काय विनंती केली, आम्हीच हात लावणार, आम्हीच बोलणार, आम्हीच वाचणार, शिवू नका. कारण सगळ्या लोकांना दूर केलं. आता पण तसलंच आहे सगळं. सगळं अवडंबर आहे. खरं फक्त थोडे, खोटं जास्त आहे. पण आपण पाप घ्यायचं नाही, कारण ते श्रेष्ठ आहे. रिकामा आम्हाला पाप लागत, त्याचं तुमचं तुम्हाला. त्याने माऊलीला छळत आमचं तुमची काय करताय? हा महाविष्णूचा अवतार, त्यांना वनवास दिला, तर तुम्ही आम्ही छाटछुटे. शिवाजी महाराजांच्या पोटात वीज घालायला लावून त्याचं बायला आपल्याकडून घेतलं, बायकोला करून घेतलं. ते अनाजी पंत, ते स्वरा, तिथे ब्राह्मण घुसले. अष्टमंडळ होतं ब्राह्मणाचं, त्यांच्या हातात शिवाजी महाराजांचा कारभार होता. त्यांना ते ब्राह्मणाचे पद दिलं, मोठे मोठे पद त्यांच्याकडे होते. त्यांना जमिनी हे सगळं तिथं खायला श्रेष्ठ सगळं पाहिजे. हा, तरी पण त्यांनी त्यांचा घात केला. संभाजीराजाला कसं मारलं, त्याचा किती घात केला, त्याचा किती आरोप. शिवाजीराव महाराज मेल्यानंतर संभाजीला बघायला पण दिली नाही, बातमी सांगितली नाही. त्यांना बघता आले शेवटी. इतका सभामनाने केलं. अनाजी पंतांना येऊ दिलं नाही. पण त्यांचं सांगायला गेलं ते विचार करते, पण कोणी पाप घ्या. बरोबर का चुक सांग मला? मग त्या ब्राह्मण कुळामध्ये कुलकर्णी रूपामध्ये माऊली आले. मला हे सांगायचं, ब्राह्मण कुळात कुलकर्णी आडनावात त्यांना अवतार घेतला, तर त्यांना अन्न त्यात शिवलं. हे बामून ते का विसरायचं आम्ही? का विसरायचं? केलं, लक्षात आहे आमच्या. आम्ही तुम्हाला पाया पडतो, पण तुम्ही तुमच्या अवकात ये. चंद्र डाग आहे, हे कोण कुठली चिपडी? चंद्र डाग आहे ना, आहे की नाही? आता एक ऐक, अष्टादश पुराणे हे सांगत होते. बामण पुराणे सांगा, विषय देऊन आला की तुम्ही हात लावू नका, हे वाचू नका. त्यांना बाजूला दिले लोकांना. आपण बरोबर झालं. आता काय राहिलं? अजून पण किती ग्रंथ होतो ते बायकांनी वाचणे असं सांग. लई लावून लिहून ठेवले. काय नाही. आता अष्टादश पुराणे, 18 पुराणे, 30 मणी भूषणे. भूषण म्हणजे अलंकार. हे 18 पुराणे गणपतीच्या अंगावरचे अलंकार आहे. पुराण म्हणजे किती सुंदर केले. पद पद्धती खेळणे प्रमेय रत्नाची. पद पद्धती म्हणजे पद पद्धती संध्याकाळी मिळालं घेते पाठाचं. पद पद्धती खेळणे प्रमेय रत्नाची. पद त्या पुराणातले अक्षर. पद म्हणजे खेळणे, अलंकार म्हणजे हिरे माणिक पाचू मोती लावले जड. अलंकारात हे पुराण आहेत. आणि त्या अलंकारातले त्या ओवीचे पद म्हणजे शब्द, त्याच्यामध्ये मोती, रत्न, पाचू, कडे किंवा जोहर हे आहेत त्याच्यामध्ये. आणि ते गणेशाच्या अंगावर अलंकार आहेत. आणि हे म्हणजे माऊलीचं शरीरावरच्या अलंकाराचं एक झलक आहे. पद शब्द त्यामध्ये कोणते अलंकार आहेत? हिरे, माणी, मोती, पाचू बसवलेले ते अलंकार. आधी पुराण त्यामध्ये बसलेले हे खडे. आणि हे माऊलीचं भूषण शरीराचे अलंकार, शरीरावरच्या अलंकाराचं वर्णन. इथून सुरुवात आहे. किती छान आहे सांग. मग तुला सांगायचं, प्रमेय रत्नाची. आता हे खोले. प्रमेय हा विषय प्रमाणाला धरून प्रमाण आणि प्रमेय हे सिद्धांत घटवण्याला हे त्रिपुटीच्या माध्यमातून त्या ईश्वराला प्रगट करावं लागतं. वृत्तीच्या संबंधाने जगताच्या पदार्थाचा अर्थ प्रगट होतो, विषय करतो. प्रमाण, प्रमाता आणि प्रमेय ही काय त्रिपुटी आहे. व्यवहाराला त्रिपुटीच लागते.
व्यवहार होण्याला अंतःकरण प्रमाता जीव वृत्ती उत्थान पावते, त्या विषयाकडे जाते, विषयाला पाहते. तुझं घर आली मला दिसलीस, मंगल दिसले, बावली दिसले, तुझं देवघर पर्यंत देवघराकडे तिच्या तुझी पूजा करते का, ते लकलक वाट लागली पूजा, मग दर्शन करून तुझ्याकडे आले. मग हे देव कळाला, हे मंगल कळाली, घर कळालं, हे कळणं, ह्या कळणं म्हणजे तो आहे. पण तुम्ही कळणं म्हणजे जगत म्हणतात. ह्याच्यावर तुला मला बोलायचंय, हे सांगायला वेळ नाही आता, पण मी सांगायला एक दिवस पुरत नाही. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या तिघीच्या माध्यमातून त्रिपुटीचं उत्थान होतं आणि हे जगत दृश्य दिसतं. आणि त्रिपुटीचा जगताचा बाद झाल्यावर तो जगतात कोणत्या रूपाने आहे तो प्रगट होतो. जगत दिसणं वेगळं आणि जगतातलं अधिष्ठान करणं वेगळं. तो आहे हे कळणं वेगळं आणि जगत दिसणं हे, तो दिसतंय जगत आणि तो आहे रूपाने आहे. दिसणं त्रिपुटीचं माध्यम आहे आणि त्याचं अस्तित्व हे ज्ञानाचं बल आहे. हे दोन सांगते, हे दोन वाक्य सांगा, मी थांबते. सांगा दोन वाक्य. कोण ऐकलं? सरा त्रिपुटी काय दाखवते? हे कार्य आहे ना, कारण अंतःकरणामध्ये हे म्हणून खोल जावं लागतं आम्हाला. मंगल तुम्हाला ऐकायला वाटतं काही नाही, पण सखोल गेल्याचं तुम्हाला कळतच नाही. आता त्रिपुटी कुठे गेली मग ती? अविद्या पोटातून. अविद्या काय आहे? अंतःकरण. अंतःकरण काय आहे? कार्य. कार्य कोणाचं आहे? कारणाचं. कारण कोण आहे? अज्ञान आहे. अज्ञान कोण आहे? हे दृश्य आहे आणि त्याच्यामध्ये तो आहे अदृश्य आहे. सखोल जाऊ आपण. मला म्हणजे तो देतो, मला त्याचा अभिमान पण नाही आणि कमी पडत पण नाही. मंगल मी वाचलं का संध्याकाळी आपण बोलत बसलो, मी थकून आले, झोपले. काल थोडं त्रिपुटी जगताला दाखवती आणि त्रिपुटीचा बाद झाल्यानंतर त्या परमात्म्याला प्रगट होता येतं अंतःकरण. तो प्रगट होतो इथं, मग दिसतो तिथं आणि असतो व्यापक. हे मला सांगायचं. उद्या मला तुम्ही सांगा, नाहीतर बोलणार नाही. हो माऊली. मग अनुभवता येतो व्यापकातून. किती सुंदर आहे. सांग बरं कोणत्या पोथीत आहे? सांग कोणत्या ग्रंथात सांगायचं मला. एका मिनिटात पाठ बंद करते मी. काही सामर्थ्यच कळत नाही कोणाचं काय ते. आम्ही हे आवडतं ना आम्हाला, ते ऐकतात ना आम्ही. आणि हे काय मग बापाचा बाप आहे ना इथं. एक वाक्य बोलता येत नाही. ती बाई काय बोलायली, कसा वेद व्हायला होतो. एक क्षण थांबते का? विचार करते का ती बाई? एक सेकंद तरी वाणी थांबते का? वाक्य चुकतेत का? वेदावर निघतं का? हे कळत नाही. ज्ञान घ्यायला ज्ञान लागतं.